मोबाईल घेतलाय. तर आपण आलोय नेक्स्ट बीच वरती. याचं नाव घेणं पण अवघड आहे. सुदुबन बीच, मोस्ट फेमस बीच ऍक्च्युअली. हा खूप फेमस बीच आहे. हा आमचा इटर्निटी मध्ये नव्हता. आम्ही हा थोडासा भांडणे करून ऍड करून घेतलाय. हा त्यांच्याकडनं ऍड करून घेतलाय हा, कारण हा फेमस बीच आहे आणि इथले हा राईट. तर यायला नको म्हणत होता तो त्याच्यामुळेच. तर हा तर लास्ट बीचला जास्त व्लॉग नाही केला कारण की ऑब्विसली खूप ऊन होतं आणि खूप एक्झॉस्ट झालेलो होतो. कमीच येत आहेत आणि युरोपियन्स आणि फॉरेनर जास्त आहेत. सर्फिंग साठी हा एरिया खूप फेमस आहे. सर्फिंग साठी आपण पण सर्फिंग करू आज. सर्फिंगचा एस पण नाही येते पण ठीक आहे. तरी तर बघ हा रोड खूपच बारीक आहे. गल्ली बोळांमधूनच जावं लागतं लिटरली आपल्याला. आणि आम्ही स्टंट करत असताना चलो फॅमिली टाईप होतं इथं काहीही शूट करायला गेले तरी फॉरेनर्स काही मध्ये मध्ये येऊन आपला व्ह्यू खराबच करतायत. पण ठीक आहे, एवढा तर एक्सपेक्टेड इथं आल्यानंतर ना. आणि हा तो स्पॉट आहे जो फोटोग्राफीसाठी खूप जास्त फेमस आहे आणि या स्पॉटला असंच शोधून काढले आहे की नाही. हां, फॉर फोटोज. तर पाहूया तिथे कसं येत आहेत. आणि खुशी तो देखो.
मी इतकी जास्त एक्झॉस्ट झाले होते ना इथे, मला बिलकुल यायची इच्छा नव्हती. लाईक असे खूप स्पॉट आहे की जिथे मला जायची बिलकुल इच्छा नसते, पण तर मेहनतीने आणि डोक्याने आणि खूप भारी भारी स्पॉटला घेऊन आला तसं माझी एनर्जी जास्त होती. हे बघ हे बघ, उंदरासारखं वाटतंय ते. काय ऑर्डर केलंय? आता आपण आलोय जेवायला. आता ऑलमोस्ट 5:30 वाजले इथले. सकाळपासून खूप फिरतोय आपण ॲक्च्युली आणि स्टील आपण काही खायला जाणं भेटलं नाही. तर एक छान स्पॉट भेटला आहे. तुम्ही एकदा दाखवून बघतो. छान, खूप छान स्पॉट आहे. खूप छान गेले मी. आणि स्पॉटचं नाव आहे बेजाना. काय नाव आहे? बेजाना. बेजाना. ओके. आणि हे टेम्पलच्या जवळ आहे. काय टेम्पलचं नाव आहे? उरुवाटो टेम्पल. येस. उरुवाटोमध्येच आपण आता आहे. आणि उरुवाटो टेम्पलच्या जस्ट एंट्रन्स गेटच्या समोर आहे, राईट लेफ्ट साईडला बेजाना. आणि आता आपण नंतर लोकल डिशेस सुद्धा हे करतो, ट्राय करतो. कारण की आपण बिर्याणी वगैरे असंच खातो इथे येऊन, तर म्हटलं की लेट्स ट्राय. मी तर चिकन खातो, तर चिकन ऑर्डर केलं. मी तर नासी कॅम्पोर घेतले आपण. हा तेच घेतलंय, बट याचं माहित नाही. हे हा एक प्रकार घेतलाय. And this one. चिकन घेतलं विथ चिकन. नासी गोरेन सुलतान. हा एक माझ्या याच्यामध्ये प्रॉन्स वगैरे आहे. हा वर्डिंग्स वगैरे वेगळे आहेत. 350 रुपयाला एक रोटी. एक रोटी. हा. आता इथे बघत असाल तुम्ही तर याच्यामध्ये नाही आहे थिंक. वॉटर बॉटल. वॉटर अँड अदर बॉटल्स. ॲक्वा स्टील आहे वॉटर बॉटल. 350 ml. 350 ml 35K. तर 35 × 5.42 190 रुपयाला त्यांची फक्त छोटी बॉटल आहे. आपल्या कधी 10ला भेटते. 10ची बॉटल तर 190 रुपयाला आहे. खालीची करन्सी आपल्याला वाटतंय की लो आहे वगैरे, पण यांची प्राइस पण तेवढीच जास्त आहे. ओके थँक्यू दीदी. हे चिप्स खाऊन खाऊनच मी इथं पळतीये. त्याचे चिप्स आहेत ते आपले नाताळाचे चिप्स आहेत. ओके. तर हे आपले विथ प्रॉन्स फ्राईड राईस आलेला आहे. आणि दिस इज चिकन विथ शेंगदाणे. बघूयात आता यांच्या इथली स्पेशल डिश आहेत ह्या, ट्राय करून कसे लागतात ते सांगतो तुम्हाला, रिव्ह्यू देऊन. इन केस जर कोणी आलं इथं तर ह्या प्लेसला मी रेफर खाल्ल्यानंतर सांगते. हे बोलल्या का ना नको आपल्या मागे लोक माहीत नाही खाते नाही खाते खराब होईल. नाही खाल्लं बघ, फक्त चाटलं खाल्लं बघ. तर इथे एक ॲक्सिडेंट झाला
झाला आहे आणि की बाकीचे जे कॅब ड्रायव्हर्स आहेत ते त्याला मलमपट्टी करतात आणि कोणीच नाही आहे की जे कॅमेरा शूटिंग करते अदर दॅन मी. ते लागले बिचाऱ्याला तर ते मलमपट्टी करतात. जेवण चांगलं झालेलं आहे आपलं, ठीक आहे, काहीतरी वेगळा प्रकार होता पण आवडला, लाईक ओके ओके टाईपमध्ये. आणि तर गणेशजींची मूर्ती हां लागले त्याला चांगलंच. चल आपल्या गाडीकडे एकदा जाऊ. तर आपण या टेम्पलला आलेलो आहे. वॉटर टेम्पल. हां आणि इथे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहे. जर इन केस तुम्ही शॉर्ट्स हे धोती टाईप वगैरे काहीतरी घालावं लागतंय आणि जर तुम्ही शॉर्ट्स नाही घातले बॉईज कंपल्सरी ऑरेंज आहे आणि असं काही नाही आहे. अरे पण बॉईजला बघ ना यांनी. ओके ठीक आहे. तर हे इथे असे मांडलेत आणि आपण आता निघूयात. लेट्स गो. चला. This is the Uluwatu temple. There is 2 kinds for the ticket. First and first, we need to buy for the entrance ticket. ओके शुअर या. हा जो केतक डान्स आहे त्याचे आपण तिकीट्स नाही घेतलेले आहेत. हा 6 ते 7 आणि 7 ते 8 मध्ये असतो आणि ते तिकीट्स नाही घेतले कारण की त्याचे खास काही रिव्ह्यू नव्हते आणि एक्स्ट्रा पैसे पण भरावे लागत होते ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर तो एवढा काही इम्पॉर्टंट नव्हता असं आमच्यासाठी आहे, पण बघण्यासारखं आहे तसं आहे. तर आपला कोणती पण गोष्ट हे चोरून नेऊ शकतो. ते इथं खूप केअरफुल राहावं लागतं. तर मोस्टली आपण गोष्टी अवॉइडच करतो घेऊन जाणं. आणि हां तर आता आत्ता मेन फक्त हे या मंदिरामध्ये की सनसेट एन्जॉय करू शकतो आपण, तर तो पाहूयात. तर आपण आता सनसेट पॉइंटला आलोय आणि ही सुंदरता ना आपण शब्दांमध्ये सांगू शकत नाही. दिस इज सो गुड आणि हे कॅमेरामध्ये नाही कळू शकत आहे. आणि त्या पॉइंटला तो केतक डान्स आहे. आय थिंक आपण तो पाहायला पाहिजे होता. ब्युटीच्या पण ब्युटी आहे का? अच्छा ठीक आहे. हां ठीक आहे, आपण थोडासा टाइम लॅप्स एन्जॉय करू आता याचा. घेतलं जास्त
काय करते संडे जर Yeah, you pulled it right out of my hand. Yeah. बेटा हे अल्कोहोल कंजम्पशन इज हार्मफुल फॉर युअर हेल्थ बेटा. Throw the case on him for him. ऐक ना, नको चावेल ते. What would you rather have? The case? I know. Just wait. रेस्क्यू ऑपरेशन चाललंय गाईज इथे. याचा मोबाईल घेतलाय. Come here. ओ नो. Yeah. ओ शिट. Yeah. Thank you so much. काय Thank you. ठीक आहे. हात शॉपिंग मॉल आहे इथला आणि म्हणतो की थोडं स्वस्त असतं इथं. बघू काय काय भेटते आपल्याला बघायला. कारण मला तर वाटत नाही का स्वस्त असू शकतं. एवढा मोठा मॉल घेतला आहे तर ऑब्विसली ते पैसे काढणारच. आणि खरं तर ते स्वस्त नाही आहे. असं स्कॅम झालं वाटते मला. ठीक आहे, तो म्हटलाय स्वस्त आहे तर. भारी ॲस्थेटिक. हे ना आपल्याकडे खूप महाग मिळतात. म्हणजे लाईक आता इथे 52 आहेत. म्हणजे एवढं काही कॉस्टली पडत नाही आपल्याला हे. तुला आवडलं का काही? मला कळलं ओंकारला काय द्यायचं. काय ओंकारला असं आवडतं ना ते आयटम्स सिलेक्ट करायला माझ्या बच्च्याला. एवढं? भाई मारो मुझे नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक. इथं पण छान आहे छोटी साईजचे. हा घ्यायला खूप गोष्टी आहेत. गाडीच घेऊ शकतो माझ्या गोष्टी ह्या. किती युनिक गाडीसाठी ते काय घेऊन काय पाहिजे तुझ्या. ठीक आहे ना गाडीला मी. हा मग ठीक आहे चल. क्रिएटा एवढं क्रिएटा हा ना. क्रिएटर बघ तिकडे होळीत कशी मिळालेली असेल. ठीक आहे. काय क्लास आहे यार हे. आवडलं? घे मग आता. क्रिएटाला कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? हे क्रेटावर लावून फिरायचं का? हे 61K आवडलं. सगळं वाटतं मला. सगळं वाटतंय का? मलाच वाटतंय असतं हे घ्यावा. हा मला तेच म्हणणे. हे जरा थोडा फील छान आहे. छान येतो आणि आपण लावू शकतो आपल्या कुठं पण. हा कुठेही जाऊ शकते. बाल्कनीत पण छान आहे पण मी प्रेफर करेन नाही कारण धूळ बघत नाही. हा पण नाही बघितलं तर. हे त्यातलं बघ हा कलर छान आहे. हे जरा छान वाटतंय. गेम पण याचं हे कुठे आहे स्पेअर कुठे आहे. हा कशाचं आहे काय बनलंय काय माहिती पण हे छान आहे. ओरिजिनल ऍक्च्युअली. हा ते कळलं ओरिजिनल आहे पण हे काय आहे ते ओरिजिनल ते सिम्पल हे करतात. हा शिंपले नाही आय थिंक ते घासून कसून केलेलं आहे ते. पण हे छान वाटतंय मग. कासव आहे का तो? 20 रुपयाचे आहे. अरे नाही हा जस्ट ट्रे. जस्ट शिंपल्यांचा ट्रे. हो काय माहिती काय पेंटिंग टाइप्स मध्येच आहे पण हा शिंपल्यांचा ट्रे. येस
सो आम्हाला इथे फ्रेम्स खूप आवडल्यात, म्हणजे यांचं कलेक्शन पण इतकं छान आहे ना. येस, ती कॅन्सल. आणि मी आय थिंक घराच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मस्त पाहिजेत, प्रॉपर फ्रेम्स पाहिजेत म्हणून. मला तर मिळाल्या नव्हत्या. इतकं सुंदर आहे, तर मी पूर्ण घराच्या सगळ्या फ्रेम्स घेऊन टाकल्यात. हे बघ, मला ही हॉलसाठी पाहिजे होती, पण ही मला छोटीशी वाटली असती जराशी, तर मी ही वाली घेतली आहे. लाईक माझी पूर्ण हॉलची भिंत कंप्लीट होऊन जाईल याच्यानंतर ना. आणि दिस वन इज फॉर अवर बेडरूम. आणि मला ही पण घ्यायची होती, याच्यात थोडं कन्फ्युजन होतं, पण ॲस्थेटिक नव्हती ही जरा, तर ती कॅन्सल केली. आणि ही किड्स बेडरूमसाठी मी घेतली आहे. तर ह्यासाठी एवढी शॉपिंग बरी आहे. आता गेल ना तेव्हा कळणार आहे काय लागतंय ते, पण ठीक आहे, आवडलेत मला, छान होतं आहे. आणि आता ऑलमोस्ट 10 वाजलेत. आता अजून घरी जाऊन जेवण करायचं आहे आम्हाला. ड्रायव्हर शिवाय घालतोय, पण ठीक आहे, पोहोचू आपण आरामात, काय फरक नाही पडत आहे. पॅकिंग करण्याचा खूप मोठा इश्यू होता, पण हे म्हणतात की रोल करून देणार आहेत, नंतर याला फ्रेम पण करावं लागतील ऑब्व्हियसली आपल्याला. पण ठीक आहे, पॅकिंग व्यवस्थित केली तर काही इश्यू नाही येणार आहे असं मला वाटतं आहे. कॅल्क्युलेटरचा आयुष्यात एवढा कधी उपयोग केला नसणार आहे जेवढा इथे करतोय आपण.